दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोक्का अंतर्गत मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं मोबाईल टावर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसन आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही। तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे। कोण कोण आंदोलन सहभागी? माझं कुटुंब आहे। भीतीची भावना आहे? भीती आहे ना, 100% मी तेच सांगायला ती आहे ना मला तुम्ही अजून पण लक्षात घ्या, खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे। हे खंडणी मागायलाच आले होते 6 तारखेला। 28 मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे। तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते। आणि जर मला न्याय भेटत नसेल, मला सगळी माहिती भेटत नसेल, मला सगळं ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे। मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतोय। मी गांभीर्यपूर्वक सांगतोय, माझ्या भावाचं जी गोष्ट झाली ती उद्या परत ही करतील, म्हणून माझी ही भूमिका आहे। मी उद्या 10 वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन, टावरवर जाणार आहे मी आणि मला संपून घेणार आहे। तुमच्या आंदोलनाचं आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।